ताई, ही इथे काय करते? काय झालं ताई? लागलं तर नाही ना? नाही अहो, पण जरा हळू आवाज द्यायचा ना. किती जोरात हाक मारली तुम्ही, मी दचकले. ताई माफ करा. अहो माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्ही दिवा लावताय ते. पण घरातली माचीस संपली होती ना, म्हणून मागायला आले होते. मला वाटलं झालं असं तुमचं. हो पण दिवा पडला माझ्या हातनं. हो हेच होतं, दरवेळेला हेच होतं. सुजित मावशी, हा अपशकुन तर नसेल ना? म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे याचा संकेत तर देत नसेल ना देवी आई? नाही ताई, अहो दिवा पिटलेला नव्हता की नाही, मग असं काही वंगाळ होणार नाही. उगाच काय पण विचार करू नका. असू द्या, मी आणते दिव्यामध्ये तिरवड. तुळशी माते, माझ्या हातनं हा दिवा कोलंडला. हे अपशकुन तर नाहीये ना? काही वाईट तर घडणार नाहीये ना? शा, पुन्हा एक फेल्ड अटेम्प्ट. मला वाटलंच होतं हे असं होणार. कुठे ती बाई तडबडली, सगळा प्लॅन उधळून लावला तिने. दिवाच पडला. नाहीतर काय मावशी, ती परफेक्ट प्लॅन होता. ती बाई जर मध्ये आली नसती ना, तर आतापर्यंत स्वानंदीची राख झाली असती. राख स्वानंदीची नाही झालीये, राख आपल्या स्वप्नांची झालीये. ती स्वानंदी तिकडे मजेत बागडते. सुजित, अरे पण माझा प्लॅन परफेक्ट होता ना. गणेश, प्लॅन तोच परफेक्ट असतो जो सक्सेसफुल होतो. बाकी सगळे प्लॅन फालतू असतात, फ्लॉप. अरे तुला एक गोष्ट कळते? जर आपण तिथे असताना मणी तिथे आला असता, त्याने जर आपल्याला पाहिलं असतं ना, तर काय हॅबॉक झाला असता याची चांगली कल्पना आहे तुला? सुजित, मावशी ऍटलीस्ट तू तरी समजाव ना याला. हा मलाच बोलतोय. अरे माझी काय चूक आहे यात? ती बाई मध्ये आली ना. तो काही चुकीचं नाही बोलत आहे, बरोबर तेच बोलतोय. म्हणे तिकडे आला असता आणि आपल्या तिघांकडे पाहिलं असतं, तर आपण आज आत्ता या क्षणी घराच्या बाहेर असतो.